हॅलो सगळ्यांना. आज आम्ही बनवणार आहोत लोणचं. त्यासाठी मी अशी तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे मी नाही, मम्मीच केली होती ऑब्व्हियसली. अशा प्रकारे बाजारातून कैऱ्या तोडून आणले होते. त्याला स्वच्छ पाण्यात धुवून असं थोड्या वेळ उन्हात सुकवलेलं होतं. आणि त्यानंतर आम्ही असे एक एक छटाक मेथी दाणे, मोहरी, जिरे, धने आणि असे 10 ते 20 लवंग असे घेतले होते. हे मी कच्चे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. आणि हे अजून एकदा हे दुसरे आहेत. आम्ही हाफ कच्चा टाकतो मसाला आणि हाफ भाजून टाकतो. तशाच प्रकारे धने, जिरे, मोहरी, लवंग आणि मेथीदाणे हे असे भाजूनसुद्धा मी घेतलेले आहेत. अर्धा मसाला मी बिना भाजण्याचा वापरणार आहे, अर्धा मसाला मी भाजून वापरला आहे. अशा प्रकारे त्याची तयारी करून घेतलेली आहे. मिरची पावडर, हळद पावडर, मीठ हे सर्व आपल्याला लागणार आहे त्यासाठी. अशा प्रकारे यामध्ये सर्वात आधी घालायचं आहे मीठ. मीठ तुम्ही खूप घाला, कारण मिठामुळं लोणचं जल्दी मुरतं आणि त्याला बुरशीसुद्धा येणार नाही. त्यानंतर अशा प्रकारे यामध्ये हळद घालायचं आहे. हळद घातल्यानंतर आम्ही अंबारी मिरची पावडर यामध्ये घालत आहोत, कारण आमच्या घरी अंबारीच वापरलं जातं आणि याच्यानं कलर आणि टेस्ट दोन्ही येतं. आता मी घालत आहे डायरेक्ट फक्त मसाला मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. जिरे, मोहरी, मेथीदाणा अशा प्रकारे. आणि आता हे दुसरं मी मसाला घालत आहे, जे मी थोडं तेलात सगळे मसाले भाजून घेतलेले होते. अशा प्रकारे आमच्या घरी करण्याची पद्धत अशी वेगळी आहे. अर्धे मसाले आम्ही तेलामध्ये भाजून घेतो तशा प्रकारे टाकतो आणि अर्धे मसाले आम्ही न भाजता कच्चेच मिक्सरमध्ये काढून घालतो. आता असं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी घालून लसूण घातलेला आहे कुटलेला, आणि ते मसाला थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला या लोणच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे याला एकजूट होऊन घ्यायचं आहे. लसूण तुम्ही काहीजण टाकतात, काहीजण नाही टाकता. आमच्या घरी तर टाकलं जातं, कारण याने खूपच चांगली चव येते. आता याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. आम्ही हे 1.5 किलोचं हा लोणचं घातलेलं आहे. खूपच टेस्टी हा लोणचं बनला होता. आमच्या घरी लोणचं लगेच नाही खाल्लं जातं. ॲटलिस्ट याला 1 ते 2 महिने याला आम्ही मुरू देतो. त्यानंतर आम्ही खातो ते वापरतो. आणि याला स्टोअर कसं करायचे म्हणजे अशा प्रकारे मी प्लास्टिकचे हे डबे असतात त्याला स्वच्छ धुवून उन्हात सुकून घेतलेलं आहे आणि खाली अशा प्रकारे मीठ टाकायचं आहे, कारण तुमचं लोणचं 1 वर्ष ॲटलिस्ट टिकण्यासाठी हे करावं लागेल. अशा प्रकारे खाली मीठ घालून हे लोणचं सगळं यामध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे फुल मी भरल्यानंतर अजून एकदा आपल्याला यावर मीठ टाकायचं आहे, कारण जेवढं जास्त मीठ टाकाल तेवढं दिवस लोणचं टिकेल. मीठ जास्त टाकल्यामुळं लोणचं टिकण्याचं प्रमाण वाढतं वर्षानुवर्ष. अशा प्रकारे आता वरून अजून एकदा मीठ टाकत आहे आणि याला चांगल्या प्रकारे टाईट डब्याचं झाकण घालून कुठेतरी चांगलं वर ठिकाणी ठेवा, जेणेकरून तुमचा हात वगैरे नाही लावणार, याला शिवाशिवी नाही होणार. अशा प्रकारे आमचं लोणचं तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.